हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आजचा दिवस खूप छान आणि समाधानकारक गेला. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणेच घरातील कामे आवरून झाली. सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि मी भाजी आणि फळांच्या खरेदीसाठी बाजारात गेली. सकाळच्या बाजारात एक वेगळीच उत्साहवर्धक गर्दी असते. ताज्या भाज्या, रंगीबेरंगी फळे आणि विक्रेत्यांचा बजाट पाहून खरेदीची मजा काही वेगळीच असते. आज मी टोमॅटो, काकडी, फ्रूट्स घेतले काही स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रूट. त्यानंतर मला मशरूम घ्यायचे होते, भेंडी घ्यायची होती, हिरवी मिरची आणि बऱ्याच अशा भाज्या आणि फळे घेऊन आली. आठवड्याभराची चिंता तर मिटली आहे. संध्याकाळी मात्र खास योजना होती. आम्ही सर्वजण गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणार होतो. आपल्या विदर्भवासियांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे गजानन महाराज मंदिर आता अंबरनाथमध्येही भक्तांच्या सेवेसाठी उभे आहे. येथे दर्शन घेताना शेगावचीच अनुभूती मिळते. आम्ही दर गुरुवारी ह्या गजानन महाराजांच्या मंदिरात येतो. येथे आरती झाल्यावर प्रसादसुद्धा मिळतो. प्रसादामध्ये ज्वारीची भाकरी आणि पिठलं आणि एक कुठलाही गोड पदार्थ असतो. जसे शेगावचे गजानन महाराजांचे मंदिराची रचना आहे ना, त्याप्रकारे इथे सुद्धा त्यांनी गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित असे त्यांचे फ्रेम्स लावले आहेत, ज्याच्यातून आपल्याला त्यांची स्टोरी कळते. इथे गजानन महाराजांना तो नैवेद्य अर्पण केला जातो ना, तोच ते भक्तांसाठीही ठेवतात. म्हणजे प्रत्येकजण त्यातला एक एक घास उचलून खाऊ शकतो. ही पण गोष्ट खूप मनाला प्रसन्न करणारी आणि आवडणारी आहे. महाराजांचे दर्शन घेतले, मनोभावे प्रार्थना केली आणि काही क्षण शांत बसून त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला. मंदिरातील आरतीचा आवाज आणि भक्तिमय वातावरणामुळे मन अगदीच प्रसन्न झाले. अशा धावपळीच्या आयुष्यात काही क्षण देवाच्या सानिध्यात घालवले की मनाला नवी ऊर्जा मिळते. घरी परतताना मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान असतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.